अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली आहे, तर रिया चक्रवर्तीच्या लढाऊ बाणाचं कौतुक होताना पाहायला मिळतंय। पाहूयात। कोरोना काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता। सुशांत सिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, यावरून त्यानंतर चांगलंच राजकारणही तापलं। मुंबई पोलीस, बिहार पोलीस, एनसीबी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा यात शिरकाव झाला। तत्कालीन महाविकास आघाडी सरकार या प्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा घटनाक्रम 14 जून 2020। सुशांत सिंह राजपूत मुंबईतील वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला। प्रथमदर्शनी पाहता आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू झाला। 15 जून 2020 मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांचं आणि जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवले। संशयास्पद बाब आढळली नसल्याचा दावा करण्यात आला। जुलै 2020 एफआयआर आणि सीबीआय तपासाची मागणी। 25 जुलै 2020 सुशांतच्या वडिलांकडून बिहारमध्ये रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल। 27 जुलै 2020 बिहारच्या 4 पोलिसांची टीम तपासासाठी राज्यात आली। सुशांतचे मित्र, नातेवाईकांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न झाला। मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना मदत न केल्याचा आरोपही करण्यात आला। मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात अधिकार क्षेत्राचा वाद झाला। 1 ऑगस्ट 2020 बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी मुंबईत पोहोचले। तिवारी मुंबईत पोहोचल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आलं। क्वारंटाईन प्रकरणावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष वाढीस लागला। 5 ऑगस्ट 2020 सीबीआय, ईडी आणि एनसीबी तपासात उतरल्या। केंद्र सरकारनं बिहार सरकारच्या विनंतीवरून प्रकरण सीबीआय कडे सोपवलं। ईडीनं आर्थिक गैरव्यवहाराच्या दृष्टीनं चौकशी सुरू केली। एनसीबीनं ड्रग्ज अँगलनं तपास सुरू केला। 8 सप्टेंबर 2020 सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती अटकेत। एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि इतरांना अटक केली। काही आठवड्यानंतर तिला जामीनही मिळाला। 3 ऑक्टोबर 2020 एम्सच्या तज्ञांनी आत्महत्या झाली असून हत्या नसल्याचं स्पष्ट केलं। 2021 ते 2023 सीबीआय तपास सुरूच, मात्र कोणतीही हत्या सिद्ध नाही। सीबीआयनं कोणत्याही आरोपी विरोधात ठोस कारवाई केली नाही। एनसीबी आणि ईडीनं स्वतंत्र तपास चालू ठेवला। 2023 सीबीआयनं तपास जवळपास पूर्ण केला आणि आत्महत्या म्हणून निष्कर्ष नोंदवलं। आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं 4 वर्ष 4 महिन्यांनंतर मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। यावरून आता भाजपवर टीका करण्यात येते। प्रत्येकाचंच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात। महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं। राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती। दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहाचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळबद्री राजकारण सुरू झालेलं। मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल? पुढे बिहारच्या निवडणुका होत्या। सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला एफआयआर टाकला। पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती। त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंग राजपूत याचा सुसाईड आहे। पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडावर समोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात जर उद्धव ठाकरे सरकारनं त्याच वेळेस ताबडतोब सीबीआयला प्रकरण दिलं असतं तर सुशांत सिंग राजपूतच्या परिवाराला न्याय मिळाला असता। मुद्दाम होऊन वेळ काढूपणा केला। कुणाला वाचवायचं होतं तुम्हाला? हे काही कळत नाही देशाला? आज सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला न्याय न मिळण्याचं कारण श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि त्यांना आपल्या जवळच्या लोकांना वाचवायचं होतं हे कारण आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणातून क्लोजर रिपोर्टनं अखेर सुटका केली आहे। अटकेच्या काळात रिया चक्रवर्तीचा छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता। तिला सेलिब्रिटींकडून ट्रोलही करण्यात आलं होतं।
रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रियानं या प्रकरणात दिलेल्या लढ्याचं कौतुकही केलंय. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या आठवडाभरापूर्वी 8 जूनला दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध हा दिशाच्या मृत्यूशी जोडण्याचाही प्रयत्न झाला. या दोन्ही मृत्यू प्रकरणी कट असल्याचा आरोपही रचण्यात आला. आता सुशांत प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जोपर्यंत कायदेशीररित्या मान्य होत नाही तोपर्यंत त्यातून काहीही फायदा होणार नसल्याचं दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितलंय. दिशा सालियन आणि सुशांत सिंह यांच्या क्लोजर रिपोर्टचा एकमेकांशी संबंध नसल्याचा दावा सुद्धा यावेळी करण्यात आलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला. अजून ऑफिशियल सीबीआयचं स्टेटमेंट नाही आहे, फक्त ॲज पर सोर्सेस बातम्या सुरू आहेत. तरी सुद्धा मी म्हणतो रिपोर्ट आला असेल तरीही त्याला लिगली काहीही व्हॅल्यू नाही आहे. कारण तो रिपोर्ट आल्यानंतर न्यायालय तो रिपोर्ट रिजेक्ट करून आरोपी विरुद्ध मर्डरच्या केसमध्ये अरेस्ट वॉरंट काढू शकतो. म्हणून क्लोजर रिपोर्टचा असा काही विशेष परिणाम होणार नाही. कारण जोपर्यंत त्याचा न्यायालय ऍक्सेप्ट करत नाही त्याला काही लिगल व्हॅल्यू नाही आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वातावरण तापलेलं असतानाच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. दिशा सालियन हिची आत्महत्या नसल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. तर या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी महायुतीचे नेते करतायत. यातच सुशांत प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानं या टायमिंगची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.